काय फायदा अशा घराचा जिथे भिंती तर सोन्याच्या आहेत पण मनाला शांती नाही. आपण घर सजवायला करोडो रुपये खर्च करतो, तरीही घरात पाऊल ठेवल्यावर मनाला प्रसन्न का वाटत नाही? आणि दुसरीकडे काही साधी घरं पाहिल्यावर असं का वाटतं की हेच तर माझं स्वर्ग आहे? मित्रांनो, घरात सतत कटकटी होणं, पैसा न टिकणं किंवा घरात आल्यावर उदास वाटणं हे लक्षणे आहेत की तुमच्या घराची वास्तू स्वर्गाच्या तत्वांपासून लांब गेली आहे. जुन्या काळातली मातीची स्वर्गासारखी घरं का वाटायची याचं एक मोठं गुपित आपल्या पौराणिक वास्तुशास्त्रात दडलेलं आहे. तर आज मी तुम्हाला अशा सोप्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या साध्या घरालाही लॅविश नाही तर खऱ्या अर्थानं स्वर्गाहून सुंदर बनवतील. आणि विश्वास ठेवा, यासाठी तुम्हाला ₹1 खर्च करायची गरज नाही. शेवटची टीप तर तुमचं नशीब बदलू शकते. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आता आपण या टिप्स पाहूया. 1. उंबरठ्याची पूजा. घराचा उंबरठा हे लक्ष्मीचे प्रवेशद्वार मानले जाते. रोज सकाळी हळदी कुंकवाचे लेपन आणि छोटी रांगोळी काढा. यामुळे नकारात्मक ऊर्जा उंबरठ्याच्या बाहेरच थांबते. 2. ब्रह्मस्थान मोकळे ठेवा. वास्तुशास्त्रानुसार घराचा मध्यभाग म्हणजे ब्रह्मस्थान हा नेहमी रिकामा आणि स्वच्छ असावा, जिथे जड वस्तू किंवा अडगळ ठेवू नका. संचार नीट होईल. 3. ईशान्येला पाण्याचा कलश. घराच्या ईशान्य कोपऱ्यात एका तांब्याच्या कलशात पाणी भरून ठेवा. पुरातन काळात याला अमृत कलश मानले जाते. हे पाणी रोज बदला, यामुळे घरातील क्लेश कमी होतात. 4. तुळशीचे वृंदावन. स्वर्ग हा तुळशीशिवाय अपूर्ण आहे. घराच्या गॅलरीत किंवा अंगणात तुळस नक्की लावा. संध्याकाळी जिथे तुपाचा दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष नष्ट. 5. अग्नी आणि जलाचा समतोल. स्वयंपाकघरात गॅस, सिंक आणि जल एकाच रेषेत नसावे. जर तसे असतील तर त्यांच्यामध्ये एक छोटी लाकडी फळी किंवा भिंत ठेवा, जेणेकरून घरातील चिडचिड कमी होईल. 6. भीमसेनी कापूर आणि धुपाचा वापर. रोज संध्याकाळी घरामध्ये भीमसेनी कापूर जाळा किंवा गुलाचा धुपाचा वापर. यामुळे घरातील सुवासामुळे जंतू तर मरतातच, पण मनालाही कमालीचा शांतता मिळते. 7. कटकटमुक्त वातावरण. पुराणात म्हटलंय, ज्या घरात सतत भांडणे होतात तिथे लक्ष्मी कधीच वास करत नाही. आवाजाची पातळी नेहमी कमी ठेवून बोला. शब्दांची ताकद घराचं वातावरण बदलते. 8. जुन्या आणि तुटलेल्या वस्तूंचा त्याग. बंद पडलेली घड्याळे, तडे गेलेले आरसे किंवा न वापरले जाणारे जुने कपडे तत्काळ काढून टाका. या वस्तू राहू शनीच्या दोषाचे प्रतीक मानले जाते. 9. नैसर्गिक प्रकाश आणि हवा. सकाळी उठल्यावर घराच्या खिडक्या पूर्ण उघडा. सूर्याचा प्रकाश आणि ताजी हवा म्हणजे साक्षात ईश्वरी ऊर्जा आहे. 10. मीठ आणि पाण्याची स्वच्छता. आठवड्यातून किमान 2दा फरशी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाका. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे उत्तम उपाय आहे. 11. शांत संगीत आणि स्तोत्र. सकाळी 10 ते 15 मिनिटे घरात व्यंकटेश स्तोत्र, महालक्ष्मी अष्टके किंवा कोणतेही शांत वाद्य संगीत लावा. ध्वनी लहरी घराच्या कोपऱ्यात शांतता निर्माण करते. 12. ईशान्येचा आरसा. आरसा हा ऊर्जेचा परावर्तक असतो. घराच्या उत्तर किंवा पूर्व भिंतीवर आरसा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. वस्तू किंवा अडगळ दिसणार नाही याची काळजी घ्या, कारण ते नकारात्मकता दुप्पट करते. 13. मिठाच्या पाण्याचे पात्र. घराच्या एका कोपऱ्यात घरातील वातावरणातील ओलावा आणि नकारात्मक विचार शोषून घेते. दर 15 दिवसांनी हे मीठ बदला. 14. अतिथी देवो भव. कोपरा. स्वर्गात पाहुण्यांचा आदर केला जातो. तुमच्या घरात प्रवेश करताना पाहुण्यांना बसण्यासाठी एक हवेशीर आणि स्वच्छ जागा ठेवा.
तिथे एक सुगंधी फूल किंवा पाण्याची बाटली ठेवा. 15. मुख्य दरवाजावर स्वस्तिक किंवा ओम. घराच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला कुंकवाने किंवा तांब्याच्या धातूने स्वस्तिक लावा किंवा हे चिन्ह धार्मिक नसून एक वैश्विक ऊर्जेला आकर्षित करणारं एक अँटेना आहे. जुन्या आठवणींचे पुनर्जीवन. घराच्या पश्चिम भिंतीवर कुटुंबाचे हसरे फोटो आणि पूर्वजांचा आशीर्वाद महत्त्वाचा मानला जातो. पण लक्षात ठेवा, मृत व्यक्तींचे फोटो दक्षिण भिंतीवरच असावेत आणि ते घराच्या मंदिराच्या वर नसावेत. 17. रंगांची सात्विकता. स्वर्ग हा नेहमी प्रकाशमान असतो. घराच्या भिंतींना गडद किंवा भडक रंगाऐवजी क्रीम, ऑफ व्हाईट किंवा फिकट निळा असे सात्विक रंग असावेत. 18. पक्ष्यांची अन्नाची सोय. तुमच्या खिडकीत किंवा गॅलरीत पक्ष्यांसाठी दाणे आणि पाण्याची सोय करा. ज्या घरात पक्ष्यांचा चिवचिवाट असतो तेथे लक्ष्मी वास करते. 19. रात्रीची स्वच्छता. पुरातनात सांगितले आहे की सूर्यास्तानंतर घर झाडू नये किंवा कचरा बाहेर टाकू नये. जर झाडाची वेळ आलीच तर कोपऱ्यात ठेवा, पण बाहेर फेकू नका. यामुळे घरातील लक्ष्मी टिकून राहते. 20. औषधी रोपांची कुंडी. तुळशी सोबतच कोरफड किंवा कडुनिंब यासारखी केवळ हवा शुद्ध करत नाही तर घराभोवती एक नैसर्गिक सुरक्षा कवच निर्माण कर. 21. मौन आणि ध्यानाचा कोपरा. घराच्या एका शांत किंवा आसन ठेवा जिथे तुम्ही दिवसातून किमान 10 मिनिटे शांत बसाल. ज्या घरातून शांततेच्या लहरी बाहेर पडतात ते घर खऱ्या अर्थाने स्वर्ग बनते. घराचे सौंदर्य हे तिथल्या फर्निचरमध्ये नसतं तर माणसांच्या हसण्यामध्ये असतं. ज्या घरात माणसं एकमेकांना प्रेम करतात तिथे साक्षात विष्णूचा वास करतात. 22. घराचं नाव आणि घराची नावाची पाटी. तुमच्या घराच्या नावाची पाटी नेहमी स्वच्छ, सुंदर आणि डोळ्यांना सुखद वाटेल अशी असावी. पुरातनात नावाला मोठी शक्ती मानली गेली आहे. दरवाजावर तुमच्या नावापुढे शुभ लाभ किंवा एखादं मंगल चिन्ह असेल तर येणाऱ्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो. 24. तिजोरीचे स्थान आणि आरसा. तुमची तिजोरी किंवा कपाट नेहमी दक्षिण भिंतीला टेकवून ठेवा जेणेकरून ते उत्तर दिशेला कुबेराची दिशा उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असते. छोटा आरसा अशा प्रकारे लावा की जेव्हा तुम्ही कपाट उघडाल तेव्हा तुमचं धन त्या आरशामध्ये प्रतिबिंबित होईल. हे धन वृद्धीचं प्रतीक मानलं जातं. 25. निसर्गाचा आवाज. घराच्या वीट चाईम्स अशा ठिकाणी लावा जिथे हवेचा प्रभाव जास्त आहे. त्याचा मंद आवाज घरामध्ये साचलेली जड ऊर्जा मोकळी करतो आणि पुरातन ध्वनी लहरींना आकाश तत्व शुद्ध करण्याचे साधन म्हटले जाते. 26. उषा आणि बिछाना. स्वर्ग नेहमी अंथरूण पांघरून नीट घड्या घालून ठेवा. विस्कटलेला बिछाना घरातील शिस्त बिघडवते आणि मानसिक तणाव वाढवतो. झोपण्यापूर्वी बेडवर बसून कधीही जेवू नका. 27. पंचतत्व संतुलन. तांब्याची आणि मातीची भांडी. तुमच्या डायनिंग टेबलवर किंवा स्वयंपाकघरात किमान एक मातीचं भांडं, उदाहरणार्थ माठ म्हणजे कोणतंही एक मातीचं भांडं असेल तरी चालेल, आणि एक तांब्याचं भांडं असावं. माती पृथ्वी तत्वाचं आणि तांबे अग्नी सूर्याचं प्रतीक आहे. हे 2 धातू घरात असणं आरोग्यासाठी आणि पर्यायाने शरीरासाठी ते खूपच फायदेशीर आहे. 28. उत्तर दिशेची भिंत आणि घड्याळ. घरातील घड्याळ हे नेहमी उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावा. कधीही बंद पडलेले किंवा मागे चालणारं घड्याळ घरात ठेवू नये. ते घरात अडथळे निर्माण करतं. घड्याळाची वेळ नेहमी 1-2 मिनिट पुढे ठेवा जेणेकरून तुम्ही कालाच्या पुढे राहाल. 29. पाहुण्यांसाठी पाण्याची आचमन पद्धत. कोणतेही पाहुणे आले की त्यांना
विचारण्यापूर्वी एका स्वच्छ पेल्यात पाणी द्या. पुरातन तहानलेले पाणी देणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जात होते. 30. अखंड नंदादीप किंवा सांजवात. घरात देवघर नसेल तरीही घराच्या मध्यभागी किंवा तुळशीजवळ संध्याकाळी किमान 1 तास दिवा नक्की लावा. अंधार असणे हे दारिद्र्याचे लक्षण मानलं जातं. दिवा हा अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा मार्ग आहे. तर आपले घर जर खरंच स्वर्गाहून सुंदर बनवायचे असेल तर या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुम्हाला याचा नक्कीच खूप सारा फायदा होईल. धन्यवाद. पाय पुसण्यासाठी स्वच्छता आणि शिस्त. घराच्या मुख्य दरवाजाबाहेरचे पाय पुसणे कधीही फाटलेले किंवा अस्वच्छ नसावे. पाय पुसणे हे बाहेरची धूल आहे, ते दररोज झटकले पाहिजे, जेणेकरून घरात येणारी व्यक्ती स्वच्छ पाऊल टाकूनच आत येईल. 33. तिन्ही सांजेची सांजवात. प्रकाशाचे महत्त्व. दिवस तिन्ही सांजेला घराचे सर्व दिवे किमान अर्धा तास सुरू ठेवावेत. या काळात घरात अंधार असणे अशुभ मानले जाते. देवापाशी लावलेली एक सांजवात संपूर्ण घराची शोभा वाढवते आणि निगेटिव्हिटी जाते. 34. खिडक्यांवरील पडद्यांचे रंग. सात्विकता. घराच्या खिडक्यांचा गडद किंवा काळ्या रंगाचे पडदे लावू नका. त्याऐवजी फिकट आणि प्रसन्न रंगाचे पडदे लावा. तर अशाच नवनवीन टिप्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा आणि सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.